सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। जागतिक महिला दिनानिमित्त लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर शोभा दिनेश बच्चव यांच्या वतीने दिनांक 8 मार्च रोजी आदर्श महिला पुरस्कार वितरण सोहळा 2026 आयोजन करण्यात आला होता। मुंबई आग्रा महामार्गावरील हॉटेल आर्किड महासागर येथे हा सन्मान सोहळा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला। या प्रसंगी मंचावर तोंडाईचा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष नयन कुवर रावल, भाई नगराळे, माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, आयुक्त नितीन कापडनीस, शुभांगी पाटील, प्राध्यापक शरद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। प्रास्ताविकातून खासदार डॉक्टर शोभाताई बच्चव यांनी कार्यक्रमाचे आयोजनामागील भूमिका विशद केली। यावेळी जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांच्यासह विविध क्षेत्रात कर्तबगारी बजावणाऱ्या महिलांचा आदर्श महिला पुरस्कार प्रदान करून सन्मान करण्यात आलाय। कार्यक्रमाला महिलांसह पुरुषांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। थोरात साहेब कार्यक्रमाला उपस्थित राहिले। प्रचंड लग्नाचे निमंत्रण त्यांना होते, तरी देखील ते आले, त्याबद्दल खरोखर मी त्यांना खूप खूप धन्यवाद देते। मला संपूर्णपणे म्हणजे मी नाशिक महानगरपालिकेमध्ये नगरसेविका होती, तेव्हापासून आत्तापर्यंत त्यांचं मला प्रचंड सहकार्य हे नेहमीच लाभतं आहे। या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देखील वरतून सोनियाजी गांधी यांनी मला सांगितलं की आपको धुले लोकसभा मतदारसंघ में आपको ये चुनाव लड़ाना है और थोरात साहब आपको मिलेंगे। मी नाही म्हणत असताना सुद्धा साहेबांनी सांगितलं की वरतून आदेश येत आहे आणि तुम्ही ही निवडणूक लढा। म्हणजे माझी कुठलीही तयारी नसताना साहेबांनी संपूर्ण सहकार्य केलं। संपूर्ण त्यांची खूप आनंद या ठिकाणी होतो आहे। जागतिक महिला दिन हा कार्यक्रम 8 मार्चला आपण करतो। याचं कारण असं आहे की संपूर्ण जगामध्ये हा कार्यक्रम स्त्रियांचा सन्मान, त्यांना हक्क देण्यासाठी, त्यांना समानता देण्यासाठी या ठिकाणी केला जातो आणि जगभर विविध उपक्रम, विविध कार्यक्रम महिलांच्या संदर्भामध्ये हे केले जातात। 8 मार्च 1908ला अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क येथे कापड गिरणीमध्ये काम करणाऱ्या साधारणतः 1500 महिला यांनी त्या ठिकाणी त्या रस्त्यावर आल्या। त्यांनी संप पुकारला की त्यांना कामाचे तास जास्त होते, त्या मानाने मोबदला कमी होता, मतदानाचा अधिकार नव्हता। त्याच्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं। त्यानंतर 2 वर्षांनी 1910ला क्लारा झेटकिन या समाजवादी कार्यकर्त्या होत्या, त्यांनी कोपनहेगन येथे परिषद घेतली आणि त्या ठिकाणी ठराव केला की जागतिक महिला दिन 8 मार्चला हा झाला पाहिजे। आणि युनायटेड नेशन्सने 1975 सालापासून 8 मार्च जागतिक महिला दिन हा संपूर्ण जगामध्ये आपण साजरा करतो आहोत। तर आजचा हा सन्मान आपल्या धुळे लोकसभा मतदारसंघामधल्या नगराध्यक्ष असतील, नगरसेविका आहेत, त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्र, कला क्षेत्र, क्रीडा क्षेत्र, स्पोर्ट्स आणि त्याचप्रमाणे बचत गट असतील, विविध क्षेत्रामध्ये अतिशय उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा हा सन्मान या ठिकाणी होतो आहे। त्याच्यामध्ये लेखिका पण आहेत आणि आपण जे काही कार्य केलेलं आहे तर ते खूप मोठं आहे आणि या माध्यमातून निश्चितपणे एक ज्येष्ठ नेत्यांकडून शाबासकीची थाप आपल्याला त्या ठिकाणी मिळते आणि आपला जो आदर्श आहे तो इतर महिला देखील त्या ठिकाणी घेतात आणि त्याच्यामुळे आपण हा सन्मान करतो आहोत। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।